Hi everyone, I am Vikrant Dobe and today I am going to explain the 2.1 ही 12वीची जी पोएम आहे 2.1 द सॉन्ग ऑफ द ओपन रोड याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आपण आज इथं बघणार आहोत. तर बघा, द फर्स्ट स्टांजा. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. अ फूट म्हणजे पूर्ण तयारीमध्ये आणि लाईट हार्टेड म्हणजे मन प्रसन्न असणे. आय टेक टू द ओपन रोड. ओपन रोड म्हणजे खुला रस्ता, म्हणजेच असा रस्ता की ज्या रस्त्यावरती आपल्याला कोणतीही रोकटोक नाही आहे. हा रस्ता एक स्वतंत्र रस्ता असं म्हणून कवीने इथं ओपन रोड असं सांगितलेलं आहे, म्हणजेच स्वतंत्र रस्ता, या रस्त्यावरती कोणाचीच रोकटोक नाही. हेल्दी म्हणजे आपलं आरोग्य चांगलं असणे. फ्री म्हणजे स्वतंत्र. द वर्ल्ड बिफोर मी, जगासमोर. आणि हा रस्ता, या रस्त्यावरती, या खुल्या रस्त्यावरती, या स्वतंत्र रस्त्यावरती प्रवास करत असताना आपण पूर्ण तयारीत असायला पाहिजे. तसेच आपलं मन प्रसन्न असायला पाहिजे. आपण हेल्दी, आपलं आरोग्य चांगलं असायला पाहिजे. तसेच आपण स्वतंत्रसुद्धा असायला पाहिजे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेअर एव्हर आय चूज. हा रस्ता जो मी निवडलेला आहे आणि या रस्त्यावरती मी प्रवास करत आहे, हा रस्ता खूप लांब आहे, खूप अडचणीचा आहे आणि हाच रस्ता मला माझं नेतृत्व करणार आहे, मला यशाकडे जाण्यासाठी. Henceforth I ask not a good fortune, I myself am a good fortune. यापुढे म्हणजे या रस्त्यावरती प्रवास करत असताना मी नशिबाची भीक मागणार नाही, तर कारण मी स्वतःच मी एक नशीब आहे आणि मी माझं जे नशीब आहे, फॉर्च्यून आहे, हे मी स्वतःच निर्माण करेल. Henceforth I whimper no more, postpone no more, and nothing and need nothing. आणि यापुढे जीवनाचा जो हा स्वतंत्र रस्त्यावरती प्रवास करत असताना मी लहान लहान गोष्टीवरती रडणार नाही. माझे जे प्लॅन आहेत, माझी योजना आहे, हे योग्य वेळेतच पूर्ण करेल. मी त्याला पोस्टपोन करणार नाही, म्हणजे त्याला पुढे पोस्टपोन करणार नाही. तसेच मला हा प्रवास करत असताना मला कोणाचीही गरज नाही, कारण की हा प्रवास मला एकट्यालाच करावा लागेल. डन विथ इंड्युअर कंप्लेंट्स, लायब्ररीज अँड कॉलर्स अँड क्रिटिसिझम. म्हणजेच काय होते की लहान लहान गोष्टीवरती मी कंप्लेंट्स करणार नाही, तसेच मी भांडणसुद्धा करणार नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवरती मी टीकासुद्धा करणार नाही. स्ट्रॉंग अँड कंटेन आय ट्रॅव्हल टू द ओपन रोड. आणि या खुल्या रस्त्यावरती, या स्वतंत्र रस्त्यावरती प्रवास करत असताना, जीवनाचा प्रवास करत असताना मी एक तंदुरुस्त आहे, मी एक मजबूत आहे आणि समाधानीसुद्धा आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. मी ग्रहतारांवरती विश्वास ठेवणार नाही, कारण की पृथ्वीच माझ्यासाठी भरपूर काही आहे. मी पृथ्वीवर राहतो आणि या जे काही मिळते मला या पृथ्वीकडूनच मिळते, म्हणून मी ग्रहतारांवरती विश्वास ठेवणार नाही. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. आता कॉन्स्टेलेशनचा इथं अर्थ दोन प्रकारचा येतो. पहिला आहे ग्रहतारे आणि दुसरा अर्थ आहे जे प्रभावी करणारे लोक, म्हणजे इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल, की जे लोक आपल्याला प्रभावी करतात एखाद्या वाईट मार्गाकडे नेण्यासाठी. तर बघा, इथं कवी म्हणतो की मला हे जे ग्रहतारे आहेत, हे जे प्रभावी करणारे लोक आहेत, हे मला माझ्या आजूबाजूलाही नको. म्हणजे मी पृथ्वीवर राहतो आणि पृथ्वी हीच माझ्यासाठी पुरेशी आहे, म्हणून हे जे ग्रहतारे आहेत हे मला माझ्या आजूबाजूलाही नको. मंगळ, बुध, शनी हे जितकेही ग्रह आहेत, आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. ज्या ठिकाणी जे ग्रहतारे आहेत ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत, बरोबर आहेत. ज्या ठिकाणी जे ग्रहतारे आहेत, जे त्यांच्या ठिकाणी ते वेल आहेत. I know the suffix for those who belong to them. Still here I carry my old delicious burden. मी माझ्या नातेवाईकांना, मी जिथं राहतो त्या घराला, माझ्या फ्रेंड्सला कधीही विसरणार नाही. तर मी माझा जीवनाचा प्रवास करत असताना त्यांच्या मधुर आठवणी मी नेहमी माझ्यासोबत नेणार.
आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. आणि जिथं कुठं मी जाणार, मी त्यांच्या मधुर आठवणी मी माझ्यासोबत घेऊन जाणार. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. रीड ऑफ म्हणजे सुटका घेणे. आणि खरंच खूप अशक्य आहे माझ्यासाठी की त्यांच्यापासून सुटका घेणे, त्यांच्यापासून दूर जाणे, माझ्या नातेवाईकांपासून, घरापासून, गावापासून दूर जाणे खूप अशक्य आहे. परंतु मला हा खुल्या रस्त्यावरती, मला हा स्वतंत्र रस्त्यावरती माझ्या जीवनाचा प्रवास मला करावा लागेल आणि त्यांच्यापासून दूर जाणं हे अशक्य गोष्ट आहे. आय एम फिल्ड विथ देम, आय विल फील देम इन रिटर्न. परंतु ज्या लोकांनी मला परिपूर्ण केले, माझ्या पूर्ण आतापर्यंत जितक्याही गरजा आहेत ते मला पुरवल्यात, त्याच्या मोबदल्यात मी सुद्धा त्यांना परिपूर्ण करेल. थँक्यू सो मच.